यानंतर एक अत्यंत महत्त्वाची येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी भेट आज ते घेणार होते ती संपली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेलेत। आपण पाहतोय की एकनाथ शिंदे आज नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते, ती भेट संपलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाचा असा हा दौरा मानला जातोय शिंदेचा, कारण इकडे शिवसेनेची सुनावणी देखील सुरू आहे। काय अधिकची माहिती आहे या दौऱ्यासंदर्भात? निश्चित जर का आपण पाहायला गेलं तर आज थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ते जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। आपण जर का पाहिलं तर सगळ्यात दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत, ते म्हणजे एक सुप्रीम कोर्टातली सुनावणी, अपात्रतेबद्दलची सुनावणी आणि दुसरं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात होणारा विस्तार। या दोनच मुख्य घडामोडी आहेत आणि या संदर्भात ती भेट झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कुठेतरी आता मोदींची भेट घेतल्यानंतर आता पुन्हा ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाललेले आहेत। जर का आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे त्याला अनुसरून कुठेतरी ही भेट मोदींची होती अशी माहिती जी आहे ते सूत्रांनी दिलेली आहे। आणि जो संदेश मोदींनी धन्यवाद सूरज दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी गेलेत।